मंत्री माननीय अध्यक्ष महोदय, लवकर लवकर सन्माननीय सदस्य दिलीप मामा लांडे यांनी त्यांच्या विभागामधल्या उद्यानांमध्ये होणारे गैरप्रकार, उद्यानांची स्वच्छता, तिथली सुरक्षा व्यवस्था या संदर्भातली लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सन्माननीय अध्यक्ष महाराज 895 उद्यान आहेत आणि त्यापैकी चांदिवली क्षेत्रामध्ये साधारणतः 37 आणि उपनगर भागामध्ये 604 अशा पद्धतीनं उद्यानांची संख्या आहे। सन्माननीय सदस्य दिलीप मामाने जे सांगितलं तसं आपण एक सुरक्षा रक्षक 3 पाळ्यांमध्ये एका उद्यानाला देण्याचं नियोजन किंवा तशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे। सुरक्षा रक्षक तिथं जरी असले तरी सुद्धा अपुरे सुरक्षा रक्षकांची संख्या आणि गर्दुल्यांचं प्रमाण याची जी माहिती सन्माननीय सदस्यांनी सभागृहामध्ये सांगितली ती सत्य समजून या बाबतीत अध्यक्ष महोदय, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांची जॉईंट मोहीम या ठिकाणी राबवावी लागणार आहे। आणि म्हणूनसाठी मी आज ब्रीफिंग घेताना संबंधित डिव्हिजनचे जे काय वरिष्ठ पोलीस अधिकारी होते त्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि मी स्वतः महापालिका आयुक्तांच्याशी सुद्धा बोलतो आणि महापालिकेचा वॉर्ड ऑफिसर आणि महापालिकेचा उद्यान निरीक्षक त्याचबरोबर स्थानिक DCPच्या अखत्यारीतील तिथले ACP असतील, सिनियर PI असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीची तिथं ड्राईव्ह आपण घेऊ। सरप्राईज व्हिजिट प्लेन क्लोथ्समधल्या आमच्या पोलिसांच्या ह्या त्या ठिकाणी आपण वाढवू, जेणेकरून त्या ठिकाणी उद्यानांचा वापर हा नागरिकांनाच करता आला पाहिजे। त्या गर्दुल्यांचा त्रास तिथं होता उपयोगाचा नाही। यासाठी जॉईंट मोहीम, संयुक्त मोहीम ही पोलीस विभागाकडनं आणि महापालिका प्रशासनाकडनं राबवली जाईल। यापेक्षा जर संख्या सुरक्षा रक्षकांची वाढवण्याची आवश्यकता असेल तर मी महापालिका आयुक्तांना याही सूचना देईन की खाजगी ठेकेदाराचा सुरक्षा रक्षक नेमण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य माजी सैनिकांचं जे सुरक्षा मंडळ आहे मेस्को, ज्या मेस्कोमध्ये रिटायर्ड सैनिक काम करतात आणि ते कधी खाजगी सुरक्षा रक्षकापेक्षा त्यांची तब्येत चांगली असती, त्यांचं काम चांगलं असतं, ते शिस्तबद्ध असतात, कडक असतात, तर महापालिका आयुक्तांना याही सूचना देण्यात येतील की मेस्को मार्फत असणाऱ्या माजी सैनिकांच्या सुरक्षा यंत्रणेमार्फत सुद्धा जर अतिरिक्त सुरक्षा या उद्यानांची करण्याची आपण निश्चितपणाने सूचना देऊ।